या नियतकालिकेचे अध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीकार माननीय श्री प्रवीण मांजरेकर सर यांना मी या परिसंवादाचे प्रास्ताविक करण्याची विनंती करते. नमस्कार मित्रहो, देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन आणि अनुष्टुप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कला साहित्य संस्कृती व्यवहार या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या परिसंवादासाठी इथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. इथे मंचावर या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय अतुल पित्रे उपस्थित आहेत. आजच्या परिसंवादाचं बीजभाषण जे करणार आहेत ते मराठीतील ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके. या कार्यक्रमाची एक प्रकारची संकल्पना ज्यांची होती आणि ज्यांच्या प्रेरणेमधून, ज्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आजचा संपन्न होतोय ते देवरुखच्या कॉलेजचे माजी प्राचार्य आणि मराठीतील ज्येष्ठ समीक्षक अभ्यासक डॉक्टर सुरेश जोशी, या डिकॅडचे प्राचार्य मराठे सर आणि आपण सर्व मित्र हो. श्रीपू भागवत यांची ही जन्मभूमी, ज्या वास्तूमध्ये आता आपण सर्वजण जमलेलो आहोत, तिथेच श्रीपू भागवत यांचं मूळ घर होतं, आपल्याला माहिती आहे. आणि जोशी सरांची बऱ्याच दिवसापासूनची एक इच्छा होती की या ठिकाणी एखादा कार्यक्रम श्रीपूंच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात यावा. अनुष्टुपकडे त्याने तशी इच्छा प्रदर्शित केलेली होती आणि नंतर जवळपास वर्षभरानंतर हा योग येत आहे की अशा पद्धतीचा परिसंवाद. खरं तर आपल्याला माहिती असेल किंवा आपल्यापैकी अनेकांना आठवतही असेल की काही वर्षापूर्वी समीक्षक द ग गोडसे यांच्या एकूणच साहित्याविषयी किंवा त्यांच्या एकूणच वाङ्मयीन कर्तृत्वाविषयी एक असंच परिसंवाद, एक चर्चासत्र याच भूमीमध्ये, याच ठिकाणी झालेलं होतं आणि त्याची चर्चा अजूनही महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती वर्तुळामध्ये होताना दिसते. तर त्या धर्तीवर तशा प्रकारे काही करता येईल का, असा एक विचार होता आणि त्यामधूनच आजच्या या परिसंवादाची कल्पना पुढे आली. श्रीपू भागवतांचं जे काही मराठी साहित्य संस्कृतीला योगदान आहे त्याच्याविषयी आपण सर्वच जण जाणतोच, पण प्रामुख्याने एक नव्या जाणीवांची, प्रयोगशील पद्धतीने विचार करणारी, म्हणजे आशय आणि अभिव्यक्ती दोन्हीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची साहित्यिकांची एक पिढी घडवण्यामध्ये श्रीपूंनी संपादित केलेल्या सत्यकथा किंवा मौजेचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. त्याविषयीची एक प्रकारची कृतज्ञता त्याच वाटेने वाटचाल करणाऱ्या अनुष्टुप सारख्या नियतकालिकाने करावी, असा एक हेतू या पाठीमागे होता आणि म्हणूनही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला ही माहिती आहे की अनुष्टुप हे जे आता जवळपास 48 वर्षांची आपली वाटचाल पूर्ण करून आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांमधून, अंक तर आहेतच पण वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांमधून आजवर पुढे आलेला आहे. 1977 मध्ये अनुष्टुपचा पहिला अंक डॉक्टर रमेश वरखडे यांच्या संकल्पनेमधून आणि त्यांच्या संपादनाखाली प्रकाशित झालेला होता. पण त्यानंतर प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की या अंकाचं संवर्धन करण्यामध्ये ज्या व्यक्तींचा मोठा हातभार लागलेला होता त्याच्यामध्ये डॉक्टर मसू पाटील असतील, डॉक्टर गोतू पाटील असतील किंवा अशा प्रकारे अनुष्टुपशी जोडली गेलेली महाराष्ट्रातली अनेक मोठी मंडळी की ज्याच्यामध्ये अनुष्टुप प्रतिष्ठान, की जे नंतर 3 वर्षांनी म्हणजे 1981 मध्ये स्थापन झालेलं होतं आणि त्याचे पहिले अध्यक्ष नरहर कुरुंदकर होते. त्याशिवाय पुशी रेगे असतील, राभा पाटणकर असतील, भाजकवी मंडळ असतील, ही सगळी मंडळी अनुष्टुपशी जोडली गेलेली होती. आणि अनुष्टुप हे केवळ अशा प्रकारे वाङ्मयीन नियतकालिक प्रकाशित करणारी एखादी संस्था न उरता त्याच्याही पलीकडे जाऊन एक वाङ्मयीन चळवळीमध्ये त्याचं परिवर्तन झालेलं दिसतं. पण 1981 मध्ये त्याच्या आधी झालेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर मनमाड या ठिकाणी अनुष्टुपने पहिलं आपला एक अशाच प्रकारचा परिसंवाद किंवा एक चर्चासत्र घेतलेलं होतं की ज्याचा विषय होता कला आणि स्वातंत्र्य. म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये जे काही एक प्रकारे कलावंतांची, लेखकांची किंवा सर्वसामान्य माणसांची सुद्धा
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये गोची करण्यात आलेली होती, तर त्या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारची विविध चर्चासत्र असतील, ग्रंथ प्रकाशनं असतील, ग्रंथचर्चा असतील, अशा सगळ्यामधून अनुष्टुपने ही वाङ्मयीन चळवळ जिवंत ठेवलेली होती. पण गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः गेल्या दशकभरामध्ये म्हणावा तशा पद्धतीने अनुष्टुपची ही चळवळ सक्रिय राहिलेली नव्हती. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पहिल्यासारखंच हे नियतकालिक तर जोमाने चाललं पाहिजेच, पण त्याबरोबरीने अशाच पद्धतीने काही उपक्रम घेऊन लोकांच्या समोर जावं, की ज्या ज्या प्रकारे आधी काम झालेलं होतं तशा अर्थाने. या हेतूने सुद्धा आजचं पुन्हा एकदा एक एक प्रकारे नव्याने सुरुवात या आजच्या परिसंवादापासून अनुष्ठूप करत आहे. आणि त्याला अर्थातच हे निमित्त आहे की या श्रीपूंच्या भूमीमध्ये श्रीपून सारखे एका ज्येष्ठ संपादक प्रकाशकाच्या स्मरणार्थ आपल्याला हे करता येत आहे. आता हा जो विषय परिसंवादासाठी आम्ही निवडलेला आहे, कला, साहित्य, संस्कृती, व्यवहार, मला वाटतं की श्रीपूंनी जे आयुष्यभर संपादन प्रकाशनाच्या माध्यमातून जे काम केलेलं होतं, एक प्रकारे त्याला पुष्टी देणारा किंवा एक प्रकारे त्याचा पुनर्विचार करणारा अशा प्रकारचा हा विषय आहे. अशा प्रकारचा हा विषय आम्ही निवडलेला होता. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला कला, साहित्य, भाषा, संस्कृती यांचे परस्परांशी असलेले संबंध किंवा एकूणच समाजाशी त्याचं असलेलं नातं, त्याचा एक आढावा घ्यावा लागतो. कारण समाजाची धारणा होण्याकरता हे सगळे घटक अतिशय महत्वाचे ठरत असतात. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यावर समाजामध्ये स्थित्यंतर होत असताना सामाजिक, राजकीय सगळ्या अंगाने नेमकं या घटकांचं स्वरूप कसं राहिलेलं आहे, त्यांचा परस्परांशी असलेला सहसंबंध कशा स्वरूपाचा आहे, त्यांच्यामध्ये आपापसामध्ये काही टकराव होत आहेत की आणखी काही होतंय, तर या विषयी सुद्धा थोडाफार आढावा घेतला जावा, या संदर्भामध्ये सुद्धा काही चर्चा घडून यावी, असा एक हेतू या परिसंवादामागे आहे. आणि मला वाटतं की याच्याकरता आम्ही निमंत्रित केलेले जे वक्ते आहेत, हे सगळेच जण आपापल्या क्षेत्रामध्ये मराठीमधले, मराठी संस्कृतीमधले अतिशय मान्यवर अशा प्रकारची ही सगळी व्यक्तिमत्व आहेत. कलेच्या क्षेत्रामधली असतील, साहित्याच्या क्षेत्रामधली असतील, भाषेच्या क्षेत्रामधली असतील. आणि त्याच्यामुळे त्यांना ऐकणं हे निश्चितपणे पर्वणी आहे. पण त्याचबरोबरीने आज ज्या एका विशिष्ट अशा प्रकारच्या काळामध्ये आपण वावरतो आहोत, सर्वसामान्य माणसं ज्या पद्धतीने संभ्रमित झालेली आपण पाहतो आहोत, तर त्याच्या पाठीमागे कुठेतरी हे सगळे घटक आहेत का? किंवा मग त्याच्यावर परिणाम करणारे अन्य काही घटक आहेत का? राजकारण असेल किंवा समाजकारण असेल किंवा एकूणच सगळं बिघडलेलं वातावरण असेल. तर भाषा, संस्कृती, साहित्य आणि त्याच्याशी संबंधित असलेलं आपलं सगळं जीवन. तर या अनुषंगाने अर्थातच या मान्यवरांकडून आपल्याला मार्गदर्शनाची आणि चर्चेची अपेक्षा आहे. दिवसभरामध्ये आपण अर्थातच ती करणार आहोत. हे प्रास्ताविक करत असताना मला आणखी एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते, की ज्या अनुष्टुपच्या वतीने हा कार्यक्रम आजचा आयोजित केलेला आहे. मगाशी मी म्हटलं की कशा पद्धतीने अनुष्टुपची गेल्या 48 वर्षांची ही वाटचाल आहे. पण ही इतकी काही साधी सरळ राहिलेली नाहीये. अनेक प्रकारचे चढाव उतार सुद्धा त्याच्यामध्ये आलेले आहेत. पण तरी सुद्धा अनुष्टुप अगदी ध्येयाने, निष्ठेने इथपर्यंत आणण्यामध्ये ज्या 2 व्यक्तींचा प्रामुख्याने सहभाग राहिलेला आहे, त्यांची आठवण करणं मला इथे महत्वाची वाटते. त्याच्यामध्ये अर्थातच पहिले आहेत डॉक्टर मसू पाटील. अनुष्टुप परिवारामध्ये बाबा आम्ही म्हणायचो त्यांना. त्यांनी ज्या पद्धतीने अनेक अशा प्रकारचे प्रसंग हाताळले, अनेक प्रकारची व्यक्ती असतील, अनेक प्रकारच्या इतर काही घटना असतील, त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये सुद्धा बराचसा आढावा घेतलेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी तो वाचलेला पण असेल. आणि त्याच्यामधून आपल्या लक्षात येऊ शकतं की कशा निष्ठेने ही माणसं काम करत होती. म्हणजे असे अनेक प्रसंग आले की अनुष्टुप आता बंद पडतंय किंवा त्यांच्यामध्ये फाटाफूट होते असं वाटत होतं. पण त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळी हाताळणी केली आणि ही वाटचाल बंद पडू दिली नाही, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचंही आज कृतज्ञतापूर्ण आपण आठवण केली पाहिजे. आणि त्याचबरोबरीने दुसरी व्यक्ती की जिने अनुष्टुपच्या व्यवस्थापनाची सगळी जबाबदारी सांभाळलेली होती. अक्षरशः आपलं सगळं कुटुंब त्याच्याकरता त्यांनी राबवून घेतलं होतं असं म्हटलं तरी सुद्धा चुकीचं ठरणार नाही.
ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर गोतू पाटील सर. नंतर काही काळ त्यांनी अनुष्टुपच्या संपादनाची सुद्धा जबाबदारी सांभाळलेली होती. अनुष्टुप प्रतिष्ठानचे अध्यक्षही ते राहिलेले होते. तर त्यांचंही अशाच प्रकारे मसू पाटलांच्या बरोबरीने तितकंच महत्वाचं स्थान या वाटचालीमध्ये आहे. आणि म्हणून मला मुद्दामून असं सांगावं असं वाटतंय, की आजचा हा परिसंवाद, की जो मधल्या काही गॅप नंतर आम्ही अशा प्रकारचा उपक्रम आयोजित केलेला आहे. तर या दोन्ही व्यक्ती गेल्यानंतर हा कार्यक्रम होतो आहे. खरं तर त्यांच्या हयातीमध्ये अशा प्रकारचं झालं असतं, तर निश्चितच त्यांना अधिक आनंद झाला असता. पण ठीक आहे. पण हा जो काही आजचा कार्यक्रम होतोय, तो आम्ही त्यांच्या स्मृतींना अर्पण करत आहोत. आणि आज दिवसभरामध्ये जे काही वक्ते बोलणार आहेत, जे निबंध सादर केले जाणार आहेत, तर त्याचाही एक वेगळा अंक अनुष्टुपच्या वतीने पुढच्या नजीकच्या काळामध्ये प्रकाशित होईल, हे सुद्धा करण्याचा आमचा मनोदय आहे. तर पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि माझं हे प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद.